पुढची बातमी पाहूया। मुंबईतील पोलीस स्थानकांना वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत। कुठेही फेरीवाल्यांना बसू देऊ नये असा आदेश देण्यात आलाय। दादरमधील फेरीवाले पोलिसांनी उठवलेत। मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर ही पूर्वतयारी समजली जाते। याबाबतचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण देशात मॉकड्रिल पार पडणार आहे। नागरिकांना सुरक्षित कसं राहावं हे शिकवण्यासाठी हे मॉकड्रिल देशाच्या केंद्र सरकारने करायचं ठरवलेलं आहे। यामध्ये तिन्ही दल जे आहेत, नौदल, भूदल आणि वायुदल, हे तिन्ही दल यामध्ये सहभागी होणार आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईत देखील अत्यंत महत्त्वाची पावलं जी आहेत ती उचलली जाताना पाहायला मिळतात। सध्या मी आहे दादरच्या शिवाजी मंदिर परिसरात आणि येथील जे फेरीवाले आहेत, जे कायम इथे बसलेले असतात, फुटपाथवरनं चालायला देखील जागा नसते, इथले सगळे फेरीवाले कालपासून पूर्ण उठवलेले पाहायला मिळतात। आज सकाळी जी आहे ती कारवाई अधिक तीव्र केल्याची माहिती जी आहे ती अधिकारी देतात। विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला इथे एकही फेरीवाला बसू देऊ नका असे आदेश दिल्याची माहिती एका पोलीस कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर एनडीटीव्ही मराठीशी बोलताना दिलेली पाहायला मिळते। संपूर्ण दादर परिसर जरी फेरीवाला मुक्त करण्याचं उद्याच्या मॉकड्रिलसाठी प्रयोजन असलं तरी अद्यापही काही ठिकाणी फेरीवाले बसल्याची माहिती देखील अनेक जण देताना पाहायला मिळतात। त्यामुळे उद्याच्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर हे फेरीवाले सध्या उठवलेले असले तरी हे मॉकड्रिल नेमकं कसं पार पडतंय आणि कुठल्या भागात पार पडतंय हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण दादर हा अतिशय सेन्सिटिव्ह असा एरिया ओळखला जातो। त्यात प्लाझा सिनेमा समोर आपण आहोत। प्लाझा सिनेमा हा अतिशय सेन्सिटिव्ह आणि गर्दीचा भाग म्हणून याकडे पाहिलं जातं। कबूतरखाना असेल, या व्यतिरिक्त मुंबईतले अनेक जे भाग आहे, CSMT स्टेशन असेल, चर्चगेट स्टेशन असेल, दादर स्टेशन असेल, या सगळ्या परिसरात चोख बंदोबस्त जो आहे तो देखील ठेवण्यात आलेला आहे। सातत्याने पोलिसांच्या आणि महापालिकेच्या गाड्या देखील फेरीवाल्यांना उठवण्यासाठी फिरताना पाहायला मिळतात। त्यामुळे उद्याचं हे मॉकड्रिल कसं पार पडतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, एनडीटीव्ही मराठी, मुंबई।